हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत असायला पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सांगणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, 2 दिवस आधी मेथी आहे ना हलकी भाजून घेतली. हलकी भाजून मेथीचे कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यात हलकी 5 मिनटं अशी पसरून ठेवायची. आणि त्याला काही गरम करून असं भाजायची गरज नाही आहे. फक्त आपली कढई गरम करायची आणि गॅस बंद करून टाकायचा आणि 5 मिनटं त्याच्यावर अशी पसरून ठेवायची कढईमध्ये. आणि त्याला असं रवाळ अशी बारीक करून घेतली आणि जेवढी मेथी भिजेल एवढं असं तूप टाकायचं. ते एका वाटीला 1 वाटीच तूप टाकलं होतं मी. 1 वाटी मेथी घेतली. तर अंदाजे पकडलं तर 125 ग्रॅम असेल. तर त्यासाठी काय काय घेतले साहित्य, आणि हे 2 दिवस झाले रूम टेम्परेचरवर भिजत ठेवलेली होती. तर असो, त्यासाठी पुढचं साहित्य काय काय लागते ते सांगते. तर इथं मी आपले अर्धा किलो खारीक घेतलेली, मोजून असं घेतलेलं आहे सामान. फक्त खारीक आणि खोबरं मोजून घ्यायचं, बाकी नाही घेतलं तरी चालेल. तर मी अर्धा किलो हे खारीक घेतलेली आहे. तिला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि हे पण आपल्याला जास्त अशी बारीक करायची नाही आहे, अशी मीडियम ठेवायची आहे. आणि त्यानंतर जेवढी खारीक घेतली ना तेवढंच खोबरं घ्यायचं. तर अर्धा किलोच खोबरं घेतलेलं आहे आणि हे मी खिसून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये काढलं तरी चालेल. खारीक, खोबरं आणि आपलं तूप, गाईचं तूप आहे, हे घरचं होममेडच आहे. तर जर तुम्ही नसतील बघितले माझे व्हिडिओ तर नक्की बघा. पूजा क्षेत्रे माझ्या चॅनलचं नाव आहे. अशाच नवनवीन रेसिपी येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, बाकीचं सामान सांगते काय काय घेतलेलं आहे. त्यासाठी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी पिस्ता, छोटी, याच्यापेक्षा थोडी छोटी आपली वाटी आहे ही, अक्रोड, जायफळ थोडंसं, सुंठ 1 इंच एवढा तुकडा घ्यायचा, 5-6 वेलची, अंजीर, आपले मनुके आणि 1 चम्मच एवढी खसखस. बस एवढंच सामान लागणार आहे. आणि हे पण लागणार आहे, काय म्हणतात त्याला, मखाने घ्यायचे राहिले तर घेते मी. तर एवढे मी मखाने घेतलेले आहेत. तर अंदाजेच घेतले, 50 ग्रॅम असतील, कारण हे खूप हलके असतात वजनाला. तर चला मग, कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, खारीक आणि खोबरं आहे ना छान भाजून घेणार आहोत. तर कढई गरम होऊ देते, थोडं तूप घालते. थोडं तूप टाकत भाजायचं आहे. आता तूप गरम झालं आहे. ह्यामध्ये काय करणार, थोडं खारीक टाकणार आहे. थोडी करून भाजायची. आणि तूप जसं लागेल तसं टाकत जायचं, कारण मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू आपण जेव्हा करतो ना, तर तूप थोडं लागते, एक्स्ट्रा जास्तच घ्यावं लागते. तर मी अर्धी करून भाजणार आहे. मीडियम गॅसवर भाजायची, चांगली खुरपूस कलर येईपर्यंत. तर बघा, 2-3 मिनटं झाले, छान आपली खारीक भाजून झाले. तर असा कलर चेंज होईपर्यंत भाजायची, जास्त भाजायची गरज नाही आहे. तर चला हे काढून घेते. आणि तर खारीक भाजून झालेली आहे. थोडंसं शिल्लक तूप टाकलेलं आहे कढईत. त्याला छान गरम होऊ दे आणि आपले काजू बदाम भाजून घेऊ याच्यात. कारण आता हे आपण सोबतच मिक्सरमध्ये काढणार आहोत. तर काजू, बदाम आणि पिस्ता याला छान कलर येईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला.
तर बघा छान असे हलके गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले. जास्त आपल्याला काही जळू द्यायचे नाही आहे, हलकेच भाजून घ्यायचे. आणि एका ताटात काढून घेते मी. यामध्ये आपण आता आपले अक्रोड पण भाजून घेऊ. यामध्येच आता आपले मनुके पण तळून घेऊ आपण. तर मनुके बघा किती छान असे फुगले आहेत. आता काढून घेऊ. हे अंजीर आहे ना आपण कट करून घेऊ आणि हे पण थोडेसे हलके तेलात शेकून घेऊ. तर अंजीर जास्त काही आपल्याला भाजायची गरज नाही आहे, नॉर्मल हलके तुपात गरम करून घ्यायचे. आता यामध्येच आपण काय करू, मखाने पण भाजून घेऊ. आता आपलं राहिले खोबरं पण थोडंसं तूप टाकून भाजून घेऊ. तर खोबरं आहे ना छान भाजून घ्यायचं, कारण काय ते ओलं असते जरासं. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत हे बघा असं छान असं क्रिस्पी झालं पाहिजे ते. तर मी आधी पूर्ण टाकलेलं पण काढून घेतलेलं, कारण ते मिक्स करता येत नव्हतं त्याच्यामुळे. तर असा मोठा कोपर घ्यायचा, आमच्या इकडे याला कोपर म्हणतात गावाकडे. त्याच्यात मी खारीकचं टाकले. आता खोबरं पण टाकून घेते. राहिलेलं पण मी भाजून घेतलं आहे, गॅस बंद केलं आहे. तर हे पण मिक्स करते. तर आता आपण एक एक करून काय करू, मिक्सरमध्ये काढून घेऊया. तर सर्वात आधी मी वेलची आणि जायफळ आणि हे सुंठ याचं मिश्रण काढून घेते, कारण काही नंतर तेलकट झालं ना मिक्सरचं भांडं तर निघणार नाही. आणि जायफळ एवढं नाही घालणार आहे मी, अर्धं घालणार आहे. यातलं अर्धं होतं, त्यातलं अर्धं टाकणार आहे. याची पावडर करून घेते. तर बघा अशी छान पावडर झालेली आहे. आणि यातलं जाड सुंठ वगैरे टप्पर काढून घ्यायचे. मखाने पण काढून घेते आता मिक्सरला.
तर मखाने पण छान बारीक पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स काढून घेऊ. तर एकदम याची बारीक पावडर नाही बनवायची, थोडेसे जाडसर ठेवायचे. जेव्हा आपण लाडू खातो ना तर ते दाताखाली आले की छान लागतात दाताखाली. तर बघा याची पण छान पेस्ट झालेली आहे. आणि जे राहिले ना अख्खेवाले ते काय करणार आपण काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेते. तर आता आपण ह्याच्यात मनुके आणि अंजीर काढून घेऊ, बारीक करून घेते. मनुके आणि अंजीर आहे ना सगळ्यात लास्टला काढायचं. तर बघा किती छान असे निघाले आहेत, हे बघा. बघा आणि भांड्याचं पण सगळं आपलं काजू बदामचं जे चिपकलेलं होतं ना ते पण छान निघालेलं आहे. म्हणजे लास्टला काढलं की सगळं निघून येते, जास्त काढत बसायची गरज पडत नाही. हे बघा यामध्ये खोबरं खारीक टाकलेली आहे मी, हे बघा भाजून. पहिल्याला छान मिक्स करून घेऊ आपण खारीकला आणि खोबऱ्यालाच, कारण याच्यात बाकी पण आपल्याला साहित्य टाकायचं आहे. तर आता हे छान मिक्स झालं आहे खारीक आणि खोबरं. हे बघा. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, याच्यात मेथी टाकणार आहे. हे भिजवत घातलेली आपली मेथी. तर मेथी टाकलेली आहे, हे बघा. मेथीला असं वर थोडंसं पसरून घेऊ. आणि यामध्ये आता ड्रायफ्रूट्स आपले काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड याची पावडर टाकून घेऊ. आणि याच्यावरती आपण टाकणार आहोत आपले याची मखाण्याची पावडर. आणि यावरती टाकणार आपलं अंजीर आणि मनुके. तर ही आपली सुंठ विलायची आणि जायफळ याची पावडर, हे पण आपण टाकून घेणार आहोत. सगळं भाजून घ्यायचं. आणि 1 चम्मच आपण वाफ घेतलेली खसखस हे पण याच्यावर मिक्स करून घेऊ. तर आता छान याला मिक्स करून घेते. एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करायचं आपल्याला. तर छान हे मिक्स करून घेतले. आता काय करायचं, आपण याच्यात गुळाचा पाक नाही घालणार आहोत, कारण काय आहे गुळाचा पाक आहे ना नाही घालायचा सहसा करून. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी गुळाचा पाक नाही घालत दरवर्षीच. तर काय करते, हे असं मिक्स केलेलं मी 2 नंबरचं भांडं आहे मिक्सरचं, ह्याच्यापेक्षा मोठं येते ते ज्युसरचं येते आणि हे 2 नंबरचं आहे. त्याच्यात असं हे मिश्रण घ्यायचं आणि गूळ इकडे खिसून घेतलेलं आहे मी ना, हे बघा. आणि यामध्ये गूळ मिक्स करून मिक्सरला फिरवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं मेथी वगैरे सगळं मिक्स पण होते. आणि गूळ असं घालून मिक्स केलं ना आणि मिक्सरला 1-2 वेळेस असं नॉर्मल फिरवलं की छान मिक्स होऊन येते. तर चला मी दाखवतेच तुम्हाला मिक्स झाल्यानंतर. आणि लाडू वडायला पण खूप इझी होते मग. तर बघा
छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक शिट्टी असं 1-2 वेळेस असं फिरवायचं, तर छान मिक्स करून होते. ते एका भांड्यात काढते मी हे. तर बघा छान काढून झाले. तर तुम्हाला एक वळून पण दाखवते मी लाडू. हे बघा किती पटकन आपला लाडू बांधला जातोय. हे बघा, तर पाक वगैरे करायचं काही झंझटमध्ये बसायचं नाही. असं मिक्सरला फिरवायचं गुल घालून आणि छान मिक्स पण होते आणि लाडू पण छान आपले इझिली ओढल्या जातात. आणि हे बघा किती क्रिस्पी क्रंची आपले लाडू होतात. तर चला आता मी हे सगळं सोबत काढून घेते. तर सगळं छान असं काढून मिक्स करून काढून घेतले, बघू शकता. तर गूळ राहिलंच तुम्हाला सांगायचं. तर गूळ आहे ना, मी जे 900 ग्रॅमची बेली असते ना, त्यातला थोडासा वापरलेला होता. म्हणजे 100 ग्रॅम असेल वापरलेला, यूज केलेला मी आधी. तरी 800 ग्रॅम एवढा गूळ घातला आहे मी. अर्धा किलो घातला तरी चालेल. आणि याला मला पावशेर तूप लागले. तर तुपाचं काही एवढं प्रॉब्लेम नसते, तुम्ही जास्त जरी टाकलं ना तरी चालते, तूप काही हे नाही होत. आणि गूळ जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमी खात असाल गोड, तर 500 ग्रॅम टाकलं तरी चालेल. आणि मी याच्यात कुठलाच साखर वगैरे यूज केलेला नाही आहे. एकदम हेल्दी लाडू बनवायचे आहेत आपल्याला. तर कुठल्याच साखरेचा वापर केलेला नाही. कुठली म्हणजे नाही का खडी साखर येते एक, ती पण वापरतात लय जण लाडवात. तर नाही वापरलेला मी, वापरले आपलं गूळच वापरलं आहे. तर असं गूळ टाकून मिक्सरला फिरून घेतलं ना, तर खूप छान लाडू वळल्यातला इझी होतात. आणि मिक्स पण छान होते. आपलं सगळं बॅटर आहे ना, काजू बदामचं पावडर, मखाण्याची, परत मेथी, सुंठ वगैरे, तर एवढं तूप उरलं होतं. हे बघा पावशेरमधलं. तर आता हे पण मी याच्यात यूज करणार आहे, कारण मेथीच्या लाडू तूप हे चांगलं असते खाणं. जेवढं तूप टाकसाल तेवढं कमीच असते. तर तुपाच्या डब्यात पण मी हे मिश्रण टाकून घेते आणि लाडू वळते आता. तर आता हे तूप टाकलं ना, हे छान मिक्स करून घेते. आणि जर तुम्ही गूळ कमी घातला तर बॅटर असं कोरडं कोरडं झालं तर घाबरण्याची गरज काहीच नाही आहे. तूप टाकायचं. आणि जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल जास्त, तर थोडंसं गरम पाणी टाकायचं, गरम करायचं आणि थोडंसं हलकंसं टाकायचं बरं का. आणि पाण्याचा शिरवा म्हणतो ना आपण, तेवढा शिरवा टाकायचा. त्यानं काय होते, लाडू लगेच ओढल्या जातात. आता मी गूळ वापरलं आहे छान प्रमाणात, तूप पण खूप सारं वापरलं आहे, त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे. तर आता चला बोल्या बोल्यात आपलं मिश्रण पण मिक्स झालं आहे. तर आता लाडू पण ओढून दाखवते. छोटे छोटे बांधायचे, जेणेकरून मेथीचे आहेत ना थोडेसे कडू लागणारच आहेत. तर छोटे छोटे वडले की एक लाडू एका टाईमला खायचा, म्हणजे खाल्ला जातो तेवढा, म्हणून मग तर असे लाडू ओढून घेते. तर बघा किती छान लाडू झालेले आहे. तर या मग सगळ्यांनी मेथीचे लाडू खायला. तर चला मी सगळं जोडून घेते आणि भेटते तुम्हाला.